नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। मी आज एक मुद्दाम व्हिडिओ घेऊन आलोय। जुनाच आहे, त्याला पुन्हा नव्याने टाकतोय ते यासाठी की आज हरितालिकेचा दिवस आहे। अनेक महिलांनी हरितालिका पूजन केलेलं असेल, ते पानांची पूजा। खरं तर ही पूजा पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी केलेली होती, अगदी निराहार राहून केलेली होती। ज्या दिवशी तिने ही पानं सुद्धा शिवाला अर्पण करून टाकली, तेव्हा ती त्या पानांना सुद्धा खाण्याचा त्याग करत होती। शिवाच्या प्राप्तीसाठी आधी निराहार राहून ती पानं खात होती, तरीही शिव प्रसन्न होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्या पानांचा सुद्धा त्याग केला आणि ती अपर्णा बनली। आणि या तिच्या खडतर तपश्चर्येचा परिणाम म्हणून पती म्हणून शिव प्राप्त झाले। या शिवप्राप्ती करण्याची ही कथा आहे। म्हणजे आपल्याकडे उगाच एखादी पूजा येते आणि उगाच ती करावी लागते असं अजिबात नसतं। असं अजिबात नसतं। ती अपर्णा बनते आणि अपर्णा बनून शिवाची प्राप्ती करते। काय मजेशीर आहे हो। म्हणजे देवाच्या जवळच्या या असणाऱ्या या पाना फुलांची पूजा करणं, वृंदावनात फुलणारी तुळस, वृंदावनातली ती मंजुषा कृष्णसखी बनते, तर पानांचाही त्याग करणारी अपर्णा ही शिवपत्नी बनते। काय अनोखं आणि अद्भुत अध्यात्म आहे ना आमच्याकडचं। ती दुर्वा गणेशाला प्रिय होते, हे अद्भुत आहे। विष्णुप्रिया तुलसी, गणेशप्रिया दुर्वा आणि शिवप्रिया अपर्णा, या सगळ्या सृष्टीशी नातं जोडणारी आमची देवाची ही कथा। म्हणून हरितालिकेच्या दिवशी अपर्णाची कथा आज मुद्दाम पुन्हा सांगतोय। गंगा अवतरण क्षेत्रावरती मदनाला दहन केल्यानंतर अदृश्य झालेल्या शिवाच्या त्या स्थळाकडे बघत पार्वतीनं विलाप सुरू केलाय। स्वतःचाच राग तिला येऊ लागलाय आणि अशा शोकमग्न स्थितीमध्ये नारद मुनी तिला भेटतात आणि सांगतात की देवी, आपण केलेली सेवा सकाम सेवा होती आणि ती गर्वयुक्त होती, त्यामुळे त्याचे फळ मिळाले नाही। अशी निष्काम आणि गर्वरहित सेवा करता आली तर ती करावी, आणि त्यासाठी एक पंचाक्षरी मंत्र माझ्याकडे आहे। तो पंचाक्षरी मंत्र मी तुला देतोय, या मंत्राच्या सह साधना करावी। सीता म्हणते आहे, नारद मुनी, तो पंचाक्षरी मंत्र कोणता, ती साधना कशी करावी, कुठे करावी, हे मला आपण सांगा। तेव्हा नारद मुनी सांगतात, ज्या गंगावतरण स्थळावरती शिव अदृश्य झाले तिथेच आपण ही तपश्चर्या केलेली बरी राहील। ही अत्यंत कठोर अशा स्वरूपाची तपश्चर्या देवी तुला करावी लागेल, आणि त्यासाठीचा पंचाक्षरी मंत्र आहे। लक्षात ठेव, खूप सोपा आहे, जो सर्वच देवांना तात्काळ शिव प्रसन्न होतील असा आहे। आणि तो पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमः शिवाय। बस नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि इथेच तुला तुझ्या इच्छित गोष्टी प्राप्त व्हायला लागतील। ती म्हणाली, एवढंच ना, मी माझ्या शिवाच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे। नारद मुनी अंतर्धान पावले। या कठोर तपश्चर्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न हिमालय पर्वताने केलेला आहे आणि सांगितलंय की पार्वती झेपणार नाही, नको करूस, आपण
वाट बघू अजून. ती म्हणाली, नाही, जोपर्यंत मला शिवाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी तपश्चर्या करत राहीन. गंगावतरण तीर्थावरती पार्वतीने एका उंच शिखरावरती तपश्चर्येला प्रारंभ केला आहे आणि त्याचं नाव आहे शृंगतीर्थ. या शृंगतीर्थाच्या टोकावरती पार्वती तपश्चर्या करू लागली आहे आणि या पार्वतीच्या तपश्चर्येमुळे या शृंगतीर्थाचं नाव बदललंय. आजही त्याच नावाने ते शिखर ओळखलं जातं. ते आहे गौरी शिखर. गंगावतरण स्थळावरती जे गौरी शिखर तुम्हाला दिसतं त्याच गौरी शिखरावरती पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठीची प्रदीर्घ तपश्चर्या केलेली आहे. इतकी प्रदीर्घ की शृंगतीर्थाचं नावच बदलून गौरी शिखर झालंय. पार्वतीने ठरवलंय की आता इथे आपल्या शिवाच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न आपल्याला करायचे. बघा आता ही कठोरातली कठोर कशी तपश्चर्या असेल. शिवाची सेवा करताना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाण्याची सेवा करणारी तिनं ठरवलंय की आता जो मोसम आहे, जे हवामान आहे, त्यासारखाच आपणही त्रास करून घ्यायचा. विरुद्ध नाही. थंडी असेल तर गरम नाही करायचं. जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा आपल्या भोवती आग लावून घ्यायची आणि त्या आगीच्या मधोमध उभे राहून नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा. जेव्हा हिवाळा असेल तेव्हा शृंगतीर्थाच्या सरोवरामध्ये स्वतःला उभं करून पुन्हा एकदा मंत्र उच्चार करायचा आहे, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा पावसात भिजत मंत्र जप करायचा आहे, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. पाऊस असेल तर भिजत, थंडी असेल तर तीर्थात उभं राहून आणि उन्हाळा असेल तर बाजूला आग लावून पार्वती शिवाची तपश्चर्या करते आहे. हे करताना प्रत्येक वेळी आजूबाजूचं वातावरण पवित्र करून ठेवायचं आहे. अपवित्रतेचा, अमंगलाचा स्पर्शही तिथे होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या लेकीची चालू असलेली खूप दिवसापासूनची ही तपश्चर्या हिमालय बघतो आहे आणि तोही मनोमन शिवाला प्रार्थना करतोय, हे शिव, माझ्या लेकीवर प्रसन्न व्हा आणि कोणत्याही गर्वाशिवाय पार्वतीची प्रार्थना चालूच आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं झेलत एका ऋतूमाग एक ऋतू, एका ऋतूमाग एक ऋतू जात आहेत आणि पार्वतीची तपश्चर्या अधिकच कठीण 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 होत चालली आहे. सुरुवातीचा काळ नमः शिवाय या मंत्रासोबत पार्वती अजून काय घेत असेल तर ते होतं फळं आणि पाणी. पहिला काही काळ फळांचं सेवन करून स्वतःला जिवंत ठेवणारी पार्वती एका विशिष्ट काळानंतर फळांचं सेवन बंद करते आणि त्या परिसरातली फक्त पानं खाऊन जगायला लागते. पानं आणि पाणी एवढंच पार्वतीचं अन्न बनतं. पुन्हा पानं खात खात ऋतुचक्र पूर्ण बदलत जातं. पानं खाऊनच पार्वती जिवंत असते. तिला जिवंत ठेवणारी पानं नसतात, फळं नसतात, पाणी नसतं. तिला जिवंत ठेवणारा एक पंचाक्षरी मंत्र आणि हृदयातील ती एकमेव भावना, मला माझ्या शिवाची भेट झाली पाहिजे, या एका भावनेवर पार्वतीची तपश्चर्या अखंड चालू आहे. फळं बंद केलेत, पानं सुरू आहेत खाणं आणि एक काळ असा येतो की पार्वतीला आता पानं खाणेही नको वाटतं आणि तिनं त्या दिवशीपासून पान खायला सुद्धा बंद करते आणि त्या दिवशी तिचं नाव पडतं अपर्णा. आता पानही नाही.
शिवाच्या साधनेत पान सुद्धा नव्हे. अपर्णा हे नाव धारण होत पडते. ज्या ज्या कोणी अपर्णा असतील ना, त्यांना कोणी विचारलं की अपर्णा नाव का, तर शिवाच्या साधनेत फळ पहिल्यांदा, पुन्हा पान खाणारी, वेगवेगळी पानं खाणारी पार्वती जेव्हा पानही खाण्याचं सोडते, पाणी सुद्धा पित नाही, तेव्हा ती बनते अपर्णा. त्या सगळ्या अपर्णांनी लक्षात ठेवायचं की आपण अपर्णा कशा आहोत. म्हणजे सगळ्या अपर्णा जेव्हा शिवाची भक्ती करायला लागतील, तेव्हा अपर्णा हे नाव आहे म्हटल्यावर उपवासाच्या दिवशी दुप्पट खाऊन उपवास करायचा की अपर्णा उपवास करायचा हे ठरवावं. निदान अपर्णाने तरी तसा करावा असं अपेक्षित आहे. बघूया. ती पाने खाणे सुद्धा बंद करते आणि अजूनही तपश्चर्या अधिकाधिक उग्र आणि कठीण करत जाते. शिव काही येत नाहीत. शिव का येत नाहीत हाच प्रश्न पार्वतीला पडलाय, तसा तो देवांनाही पडलाय. शिव मात्र निष्काम होऊन बसलेले आहेत. काय होत आहे? शिव येणार आहेत का, की आणखी काही परीक्षा बघितली जाणार आहे? शिवाच्या न येण्याचं कारण काय, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.